नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. तर आर-आर-बीसाठी आपण जी काही तयारी किंवा सिरीज चालू केलेली आहे त्या सिरीजचा आज 27वा भाग आपण पब्लिश करणार आहोत. तर जर तुम्ही नवीन असाल तर 26 भाग पाहिले नसतील पाहून घ्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत आणि जे जे नवीन असतील अवश्य सबस्क्राईब करून घ्या. आणि सगळ्यांना माहीत असेल आपण या ठिकाणी व्हिडिओसोबत टेस्ट वगैरे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. मित्रांनो, सगळी तयारी एकत्रित म्हणजेच व्हिडिओच्या माध्यमातून तयार करून घेणं अवघड जातं. त्यामुळे आपण या ठिकाणी फक्त आणि फक्त जी-केचे प्रश्न पाहत आहोत. जवळपास जी-केचा किती भाग आहे याच्यामध्ये जवळपास 40% भाग आहे जो की आपण इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. बाकीचा जो 60% भाग आहे तो आपण टेस्ट सिरीजमध्ये कव्हर केलेला आहे. त्यामुळे टेस्ट ज्या विद्यार्थ्यांनी घेतली नसेल घ्या. त्या ठिकाणी सगळ्या टाईपचे गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत जो की परीक्षेत तुम्हाला हमखास तशाच टाईपचे पाहायला मिळतील. त्यामुळे जॉईन करून घ्या. खाली नंबर आहे. काही डाऊट असतील अवश्य कमेंटद्वारे कळू शकता. पहा, पहिला प्रश्न, भारतात पहिली भूमिगत रेल्वे कधी धावली? आणि हे सगळे जे प्रश्न आहेत ते रेल्वेशी निगडीत आहेत आणि रेल्वेचे आलेले प्रश्न आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक वही पेन घेऊन बसा. प्रत्येक लेक्चर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी होत आहे. तर पहिली भूमिगत रेल्वे या ठिकाणी 1984 मध्ये धावली गेली. लक्षात असू द्या ती 1984. जवळपास डेट वगैरे तेवढं डोक्यात नका घेऊ, परंतु 24 ऑक्टोबर हे जरी टाकला तरी चालेल, लिहून घ्या. 24 ऑक्टोबर 1984ला पहिली भूमिगत रेल्वे धावली गेली. तिचं नाव वगैरे काय होतं तर लक्षात असू द्या कोलकाता मेट्रो, कोलकाता किंवा कोलकाता मेट्रो वगैरे तिचं नाव होतं. लक्षात असू द्या. आणि महत्त्वाचे काही इसवी सन आहेत. याच्यामध्ये नेमकं काय आहे, 3 फेब्रुवारीला या ठिकाणी 3 फेब्रुवारी जवळपास 1925ला मित्रांनो 1925मध्ये काय गेली, आपल्या भारतातील पहिली विद्युत रेल्वे या ठिकाणी धावली गेली. लक्षात असू द्या. त्यानंतर आपण खूप सारी माहिती वगैरे पाहिली. 1951ला काय झालं, राष्ट्रीयकरण झालं. हेही सगळ्यांना माहीत असेल. रेल्वेचं राष्ट्रीयकरण म्हणजे 42 वगैरे कंपन्या होत्या, त्या कंपन्याची एकच भारतीय रेल्वे असं काहीतरी बनण्यात आलं. राष्ट्रीयकरण वगैरे झालेलं आहे. आणि अजून दुसरं जर पाहिलं तर अजून एक आहे 1986ला आपण कव्हर केलंय, संगणक आरक्षण प्रणाली वगैरे त्या दिवशीपासून सुरू करण्यात आली. 1986 लक्षात असू द्या. 84-86 हे तिथल्या तिथं परस्पर आहेत. त्यानंतर भारतात 1857च्या उठावाच्या वेळी मोगल सम्राट कोण होता तर 1857च्या उठावाच्या वेळी या ठिकाणी जो मोगल सम्राट होता तो बहादूर शाह दुसरा हा जो आहे तो मोगल सम्राट या ठिकाणी त्या मोगल सम्राटाचा राजा वगैरे होता. आणि लक्षात असू द्या हा मित्रांनो या मोगल सम्राटचा काय आहे, शेवटचा राजा आहे. हा प्रश्न टाकण्याचं कारण एवढाच आहे की शेवटचा हा राजा आहे. आपण सर्वप्रथम पाहिलं मोगल साम्राज्याची स्थापना बाबरने केली. कधी केली, 1526 मध्ये. सगळ्यांना माहीत असेल. आणि लक्षात असू द्या हा जो बहादूर शाह दुसरा आहे तो अकबरचा काय आहे, मुलगा आहे. लक्षात असू द्या. हेही तुम्हाला माहिती असू द्या. आणि हा शेवटचा सम्राट आहे. आणि सगळ्यांना माहीत असेल 1857ला जो आहे तो या मुघल साम्राज्याचा अंत वगैरे झालेला आहे. लक्षात असू द्या. आणि याचा कार्यकाल वगैरे सुद्धा 1857 पर्यंतच होता, हेही लक्षात असू द्या. हे सगळे प्रश्न आलटून पालटून एकत्रित आहेत. व्यवस्थित तुम्ही लिहून घेत जा. प्रत्येक सिरीजमध्ये तुम्हाला जवळपास 10 प्रश्न म्हणून 10च नाहीत, जवळपास तुम्हाला कमीत कमी 30 ते 40 30+ प्रश्न आपल्या सिरीजमध्ये पाहायला मिळत असतील. तर ट्रेन टू पाकिस्तान ही कादंबरी कोणी लिहिली तर ट्रेन टू पाकिस्तान जी आहे ती मित्रांनो खुशवंत सिंह कादंबरी लिहिली. जवळपास आपलं जेव्हा पार्टिशन झालं भारत आणि पाकिस्तानचं 1947 मध्ये, त्याच्यावर आधारित ही कादंबरी किंवा पुस्तक वगैरे यांनी लिहिलेलं आहे. आणि हे जे आहे ते पाकिस्तानचे लेखक आहेत. लक्षात असू दे हे भारतातले नाहीत, पाकिस्तान. त्यानंतर दादाभाई नौरोजी, मौलाना आझाद, सुभाषचंद्र बोस यांची खूप सारी महत्त्वाची पुस्तकं आहेत. महत्त्वाचं म्हणजे काय, यांच्या बाबतीत मौलाना आझादच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांचं एक आहे इंडिया विन्स फ्रीडम असं काहीतरी त्यांचं पुस्तक आहे. तर लक्षात असू द्या. आणि असं काहीतरी म्हणत जर असेल तर दुर्लक्ष नका करू, हे एक्झॅक्ट करेक्ट आहे.
तर इंडिया मीन्स फ्रीडम जे आहे ते मौलाना आझाद यांचं आहे. यांच्यावर खूपदा प्रश्न पडला आहे, त्यामुळे लक्षात असू द्या. दादाभाई नौरोजी यांचं जे आहे ते पोवर्टी हे सगळे प्रश्न जे आहेत ते लक्षात असू द्या. पोवर्टी अँड अनब्रिटिश्ड रूल इन इंडिया असं आहे ते लक्षात असू द्या. अनब्रिटिश्ड रूल अनब्रिटिश्ड आहे ते रूल इन इंडिया. हे तुम्ही लिहून काढा, या व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांचं एक महत्त्वाचं पुस्तक आहे, ते परीक्षेला खूपदा येतं. तर ते काय आहे? द इंडियन स्ट्रगल. लक्षात असू द्या, द इंडियन स्ट्रगल नावाचं. तर हे सगळे महत्त्वाचे आहेत व्यक्तिमत्व. आणि तुम्हाला म्हटलं मी की सेंट्रलची एक्झाम आहे, महाराष्ट्रावर तुम्ही जास्त फोकस नका करू. त्यानंतर 4 उदात्त सत्य ही जी संकल्पना आहे ती कोणत्या धर्माशी निगडीत आहे किंवा संबंधित आहे? तर बौद्ध धर्माशी संबंधित असलेली ही संकल्पना आहे. आणि लक्षात असू द्या, बौद्ध धर्माचा विस्तार म्हणा किंवा सुरुवात म्हणा आपल्या भारतामध्ये कधी झाली? हे जे आहे ते 6व्या शतकामध्ये. लक्षात असू द्या, 6व्या शतकामध्ये. त्यानंतर सर्वात आपल्या भारतामध्ये जर पाहिलं, हिंदू धर्म जो आहे तो सर्वात जुना वगैरे धर्म आहे. लक्षात असू द्या. त्यानंतर पुढे पहा, 2011च्या जनगणनेनुसार या ठिकाणी भारताचा साक्षरता दर किती आहे? तुम्हाला एक सांगतो, 2011ची जनगणना A to Z सगळी तुम्ही वाचून काढा, कारण का तुम्हाला कंपल्सरी बहुतेक अपेक्षा अशी आहे की 2 ते 3 प्रश्न यावर पडावेत किंवा एक तरी कंपल्सरी प्रश्न तुम्हाला दिसेल. त्यामुळे काळजीपूर्वक पाहून घ्या. तर आपल्या भारताचा साक्षरता दर 2011च्या जनगणनेनुसार 0.74 एवढा आहे किंवा 0.74 एवढा आहे. लक्षात असू द्या, म्हणजे 1% सुद्धा नाही आहे, 74 आहे. आणि त्यानंतर सर्वात जास्त साक्षरता दर असणारं राज्य वगैरे जर पाहिलं तर केरळ हे आहे महत्त्वाचं. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे काय? जनगणनेचे जनक कोणाला म्हणतात? लक्षात असू द्या, जनगणनेचे जनक आपल्या भारताचं सांगतोय मी. तर जनक कोण आहेत? लॉर्ड मेयो हे जे आहे ते भारतीय जनगणनेचे जनक आहेत. लिहून घ्या, तुम्हाला ही माहिती कुठेच नाही मिळणार. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे काय की आपल्या भारतामध्ये जवळपास 10 लाखापेक्षा जास्त शहरांची संख्या किती होती? 53 शहर असे होते की ज्यांच्यामध्ये फक्त 10 लाखाच्या पेक्षा जास्त संख्या या ठिकाणी होती. आणि जनगणनेची सुरुवात वगैरे कधी झाली? 1951ला पहिली जनगणना झालेली आहे आपल्या भारतामध्ये. तर हे छोटे छोटे की पॉईंट आहेत, लक्षात ठेवायचे किंवा लिहून काढा. त्यानंतर भारताचे पहिले औद्योगिक धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आलं? तर भारताचं पहिलं औद्योगिक धोरण म्हटलेलं आहे. तर औद्योगिक धोरण या ठिकाणी जे आहे ते जवळपास या ठिकाणी भारताचं पहिलं औद्योगिक धोरण, बरोबर. तर हे जे आहे ते कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आलं? तर 1948मध्ये हे भारताचं पहिलं औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आलं. आणि अजून एक प्रश्न तुम्हाला सांगतो, जागतिक जी औद्योगिक क्रांती आहे, जगात औद्योगिक क्रांती वगैरे कधी झाली? असा प्रश्न तुम्हाला खूपदा पाहायला मिळतो. तर लक्षात असू द्या, हे जगामध्ये औद्योगिक क्रांती इंग्लंड ही औद्योगिक क्रांतीची जननी सुद्धा आहे, हेही लक्षात असू द्या. तर याच्यामध्ये जवळपास 1780मध्ये या ठिकाणी ही सर्वप्रथम औद्योगिक क्रांती वगैरेची सुरुवात झाली किंवा इंग्लंडमध्ये झाली असंही म्हणू शकता, 1780-81 एवढ्या दरम्यान. आणि पहिला पर्व वगैरे 1780 पासून ते 1850 पर्यंत होता. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, पहिल्या टप्प्यात सोडून भारतामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच काय, भारतामध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात कधी झाली? 1854मध्ये. त्याच्यामध्ये नेमकं म्हणजे काय, ती वाफेवर चालणारी एक कापूस गिरणी या ठिकाणी निर्माण झाली. यापासून या ठिकाणी काय आहे आपल्या भारतामध्ये याची सुरुवात झालेली आहे औद्योगिक क्रांतीची. लक्षात असू द्या. त्यानंतर भारतात बोडो नावाची भाषा हे प्रामुख्याने कोणत्या राज्यात बोलली जाते? तर बोडो नावाची जी भाषा आहे ती आसाममध्ये बोलली जाते. अजून एक महत्त्वाची आहे जी मुख्य भाषा आहे आसाम या राज्याची, ती कोणती आहे? अस्मिया. लक्षात असू द्या. त्यासोबत पंजाबची काय आहे? पंजाबी. कर्नाटकी नाही आहे, कन्नड आहे. लक्षात असू द्या, हे कन्नड. त्यानंतर महाराष्ट्राची ऑब्विसली मराठी मायबोली भाषा. हे मराठी दिन वगैरे राजभाषा दिन 27 फेब्रुवारी साजरा करतात. लक्षात असू द्या. हे दर्पणकार वगैरे त्या दिवशी आचार्य बाळशास्त्री जांभेकर
यांच्याशी निगडीत इतिहास आहे. दर्पण वगैरे त्यांनी सुरू केलं मराठी वृत्तपत्र, म्हणून त्यांना जे आहे ते आय थिंक हे मराठी राजभाषा दिन म्हणून 27 फेब्रुवारीला साजरा करतात, हेही लक्षात असू द्या. त्यानंतर भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश कधी करण्यात आला, तर भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा जो समावेश आहे तो कधी करण्यात आला, तर लक्षात असू द्या जवळपास 1976मध्ये. 1976मध्ये जेव्हा मित्रांनो काय झालं, 42वी घटनादुरुस्ती झाली. लक्षात असू द्या 42वी दुरुस्ती. तर 42व्या दुरुस्तीमध्ये या ठिकाणी 1976ला झाली, ज्या ठिकाणी कलम 51A मध्ये, कलम 51A मध्ये जवळपास 11 मूलभूत कर्तव्य आहेत. बहुतेक त्याच्यामध्ये वाढ झाली असेल, परंतु स्टार्टिंगला 11 वगैरे होते. तर त्याच्यामध्ये कलम 51A मध्ये या ठिकाणी ही जी आहे ती मूलभूत कर्तव्य आहेत. मूलभूत हक्क किती आहेत, एकूण 6 प्रकारचे हक्क आहेत कलम 12 ते 35 मध्ये. लक्षात असू द्या, हे तुम्हाला छोटे छोटे की पॉईंट आहेत आणि हे सगळे तुम्ही पाठ करून जा नेमकं काय आहे काय नाही ते. आणि हे कधीपासून अंमलात वगैरे आले, 1976ला या ठिकाणी घटना दुरुस्ती झाली खरी, परंतु हे अंमलात वगैरे कधीपासून आले, 1977 पासून. लक्षात असू द्या 1977 किंवा 3 जानेवारी 1977 हे की पॉईंट आहे. तर 3 जानेवारी 1977 पासून हे जे आहे ते मूलभूत कर्तव्य अंमलात आलेले आहेत आपल्या भारतामध्ये. आणि हे मूलभूत कर्तव्य वगैरे कोणत्या देशाकडून घेण्यात आली असा जर प्रश्न आला तर सोव्हिएत रशिया किंवा रशिया या देशाकडून या ठिकाणी मूलभूत कर्तव्याचा स्वीकार आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे. तर लक्षात असू द्या. त्यानंतर पुढे पहा काय म्हटलं त्यांनी की डॅश याने चित्तोडगड येथे मोहम्मद खिलजीचा पराभव करून विजयस्तंभ बांधला. तर राणा कुंभने या ठिकाणी हा काम किंवा कार्य वगैरे केलेलं आहे आणि सगळ्यांना माहीत असेल मोहम्मद खिलजी वगैरे आपण ऑलरेडी पार्ट कव्हर केलेला आहे. बाकी व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा. तुमच्यासाठी फायदेशीर कंटेंट आपण अपलोड करत असतो. नक्की तुम्ही फक्त एक लाईक करून तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा, कारण का तुमची अशा पद्धतीची तयारी एकमेव आपण आपल्या चॅनलवरती करून घेत असतो आणि त्याचा फायदा तुम्हाला होत आहे किंवा नाही हे तुमच्या लाईक म्हणून त्यासोबत तुमच्या कमेंटमार्फत मला कळत असतं. त्यामुळे अवश्य काळजीपूर्वक जेवढं तुम्ही आत्तापर्यंत पाहिला तेवढं वेळातला वेळ काढून 1-2 मिनटं का असेना किंवा 1 मिनिट सुद्धा नाही लागत की फक्त कमेंट करावं आणि काही सजेशनसुद्धा देऊ शकता की सर ही सुधारणा करा आणि हे सांगा. मी ती नक्की सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन, कारण का आम्ही सगळं आमचे विद्यार्थी जेवढे पुढे जातील तेवढा आम्हाला अभिमान गर्व वाटत असतो. त्यामुळे काळजीपूर्वक कमेंट करा. बाकी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पहा तर आपला आवडते यूट्यूब चॅनल. धन्यवाद.